कधी कधी काहीही न ठरवता एखादा दिवस एकदम सुंदर जातो ना, आणि त्यातलाच आजचा माझा हा दिवस आहे. मी माझ्या कामांसाठी बाहेर गेले होते आणि मग मी घरी आले आणि आज लवकर घरी आले कारण पावसासारखं वातावरण झालं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं घरी जावं, कारण पाऊस पहिलाच मला वाटतं पडणार होता, त्याच्यामुळे छत्री नव्हती, काही नव्हती आणि मी लवकर घरी आले. आणि मी घरी येता येताच मला माझे खाली फ्रेंड्स भेटले आणि म्हणाले चल आपण जाऊन येऊ, थोडेसे एक फिरून येऊ. ते लोक बाहेर जातच होते त्यांच्या फार्म हाऊससाठी आणि मग मला म्हणाले तू पण चल. खूपदा त्यांनी मला सांगितलं की चल आपण जाऊन येऊ जाऊन येऊ, पण माझ्याकडून ते होत नव्हतं. आणि आज एकदम अचानक झालं आणि आम्ही त्यांच्या फार्म हाऊसला आलो. आणि एवढं सुंदर त्यांचं फार्म हाऊस आहे, एवढं त्यांनी बारीक काम केलेलं आहे. बरं छान गाई गुरं, अगदी खूप झाडं झुडपं पण आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि त्यांनी आता स्टे वगैरे पण चालू केलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण छान एकदम रूम्स वगैरे बनवलेले आहेत. आणि एवढा विचार करून त्यांनी सगळं बनवलं ना, मला प्रचंड आवडलं. त्याच्यानंतर सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी त्यांनी एक सेपरेट रूम केले. बघू शकता केवढी सुंदर आहेत. म्हणजे बाहेर आल्यानंतर सगळ्यांनाच मजा मस्ती करायला आवडते. लहान मुलांना या रूममध्ये सोडलं, त्यांचे त्यांचे छान ते खेळतील आणि मोठे लोक पण सगळे मस्त मजा करतील, या हिशोबाने त्यांनी ते रूम्स वगैरे केलेले आहेत. छान मोठा विलासारखं बांधलेलं आहे. ॲक्च्युली फार्म हाऊस आहे तिथे त्यांचं. आणि बाकीचं त्यांनी छान लसूण म्हणा, कांदे म्हणा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी भाज्या वगैरे पण लावल्या आहे. आणि या पाळण्यावर बसून ना सिरियसली बालीवाली फिलिंग येत होती. छान छान आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि मी त्यांना थोडक्यात त्यांची झाडं दाखवते कोणती कोणती आहेत ती. सुंदर म्हणजे त्यांनी डाळिंब लावले, त्याच्यानंतर लिंब आहे, मोसंबी आहे, संत्री आहेत, चिकू, पेरू, खूप प्रचंड झाड आहेत. आणि आमचं याच्यावरतीच डिस्कशन चाललेलं की याला हिंदीमध्ये काय म्हणतात, याला मराठीमध्ये काय म्हणतात, याचंच मोठं डिस्कशन चाललं होतं की नाही हे, कारण मी मराठी म्हणजे मी महाराष्ट्रीयन पडते आणि हे लोक सगळे इथेच भोपाळमध्येच राहिलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं आमचं मराठी हिंदीचं चाललं होतं. आणि बघू शकता एवढा सुंदर प्रकारे त्यांनी झाडं वगैरे लावलेत. आणि काजूचं वगैरे झाड बघून ना तर मला एकदम कोकणातली म्हणजे माझ्या घराच्या इथली आठवण आली, कारण नॉर्मली काजूची झाडं वगैरे इथे दिसत नाहीत, त्याच्यामुळे छान वाटलं. आणि नंतर मग आम्ही तिघीजणी भेटलो होतो, छान आम्ही फार्म हाऊसवरती एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लं नाही असं तर काही होणार नाही, त्याच्यामुळे मी पण म्हटलं आता बाहेर आलेच आहे, आम्हाला ऑलरेडी लेट झालाच होता, त्याच्यामुळे म्हटलं खाऊन घेऊ. त्यासाठी आम्ही परत बाहेर आलो आणि छान सुशी वगैरे होती, त्याच्यानंतर डम्पलिंग वगैरे होते. आणि जेवढे तुम्हाला कलर्स तेवढे डार्क छान दिसत आहेत, तेवढीच त्याची टेस्ट पण सुंदर होती. मला हे दोन्ही प्रकार आवडले. त्याच्यानंतर मग आम्ही जेवून घेतलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर स्वीट तर झालंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय कंप्लीट काही वाटतच नाही, त्याच्यामुळे छान स्वीट वगैरे खाल्लं आणि मग घरी आलो. असा माझा आज फुल डे गेला. बरं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.